आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण नवीन सिरीज जी चालू केली होती मॅथ्स 2 सिरीज नंबर 1, त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आपल्याला शिकवलं होतं पायथागोरस थेरम, जे दुसरं होतं ते पहिलं शिकवलं होतं आणि आता जे पहिलं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी ते आता चालू करत आहे। तर ह्या चॅप्टर मध्ये सिमिलॅरिटी ह्या शब्दाचं थोडक्यात मी माहिती देतो। ऍक्च्युअली कसं आहे सिमिलॅरिटी याच्याबद्दल प्रॉपर्टीज आहेत त्या नंतर आहेत, एक्सरसाइज नंबर 1.3 मध्ये वगैरे, बरोबर। पण आपण काय करतोय म्हणजे सिमिलॅरिटी थोडीशी मी माहिती देतो। सिमिलॅरिटी म्हणजे काय तर सारखेपणा। सिमिलॅरिटी म्हणजे काय तर सारखेपणा, म्हणजे कॉन्ग्रॅंट असणं आणि सिमिलर असणं हा फरक आहे। कॉन्ग्रॅंट म्हणजे काय तर समजा आता इथे ट्रायंगल आहे, आय ट्रायंगल काढला ABC, त्याची आयडेंटिटी, आणि हा दुसरा ट्रायंगल काढला PQR, त्याची आयडेंटिटी PS। तर ना याच्यामध्ये हे दोन ट्रायंगल एकरूप आहेत का, कॉन्ग्रॅंट आहेत का तर नाही, बरोबर। दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅंट नाही, ट्रायंगल ABC कॉन्ग्रॅंट ट्रायंगल PQR हे नाहीये, लक्षात घ्या हे नाहीये। पण हे दोन ट्रायंगल कसे सिमिलर आहेत। सिमिलर म्हणजे काय, हे दोन दिसायला कसे सारखे आहेत, म्हणजे जर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR आहे। आता सिमिलर कधी असतात का असं त्याच्या टेस्ट आहे, त्या टेस्ट पुढच्या याच्यामध्ये होणार आहे। पण मी आता काय करतोय सिमिलर ट्रायंगल, बरोबर, त्या सिमिलॅरिटी मध्ये आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये शिकणार आहोत एरियाज रेशिओ ऑफ ट्रायंगल। मग ट्रायंगलचा एरियाज रेशिओ म्हणजे काय तर मी आता तुम्हाला म्हणतो एरिया। तर एक मेन म्हणजे आपल्याला सिंपल माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती आहे। तर एरिया ऑफ ट्रायंगल चा फॉर्म्युला जर घ्यायला गेलो तर एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाइट। हा नॉर्मल फॉर्म्युला आहे, बरोबर। तर याचा काय करायचा रेशिओ म्हणजे आपण नववीला शिकलेलो आहोत रेशिओ आणि प्रपोर्शनेट, म्हणजे ए चा रेशिओ A is to B म्हणजेच काय A/B किंवा M is to N म्हणजे M/N। अशा प्रकारचा जो रेशिओ आहे, बरोबर, तो आता आपल्याला इथे शिकायचा आहे। तो कोणाचा शिकायचा आहे आपल्याला तर एरियाचा रेशिओ काढायचा आहे। म्हणजेच काय करायचं तर दोन ट्रायंगल जे आहेत आपल्याला दिलेले, इथे मी तर दिले ABC आणि PQR, हे जे दोन ट्रायंगल आहेत त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ काढायचा आहे, बरोबर। तर इथे काय माहिती आहे ह्या चॅप्टर मध्ये 3 प्रॉपर्टीज आहेत। त्याच्या रेशिओ काढण्यासाठी 3 प्रॉपर्टीज तयार केलेल्या एरियाचा। तर त्या कधी आणि कशा वापरायच्या आणि कोणती कधी यूज करायची त्याबद्दल आता आपण डिस्कस करणार आहोत। तर बघा इथे मी दोन ट्रायंगल आपल्याला दिलेले, त्या दोन ट्रायंगलचा समजा आता मी म्हणालो एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू बेस। तर हा ABC ट्रायंगल आहे ABC, ह्याचा बेस आहे BC आणि याची हाईट आहे AD। बघ हे परपेंडिक्युलर असताना लाईन ती त्याची हाईट पकडायची AD। हा झाला एक एरिया चा रेशिओ, एरिया झाला काउंट ABC चा। दुसरा ट्रायंगल आहे PQR, ट्रायंगल PQR याचा 1/2 परत फॉर्म्युला तोच 1/2 इंटू बेस इंटू हाईट, याचा बेस आहे QR इंटू PS। हे दोन ट्रायंगल इथे आपल्याला त्यांनी दिलेले एक पहिल्या प्रॉपर्टीनुसार, पहिली प्रॉपर्टी सांगताना ते काय म्हणतात तर इथे आपल्याला इक्वल हाईट किंवा इक्वल बेस नाहीये।
तीन प्रॉपर्टी तयार करताना काय केलेलं आहे, एक प्रॉपर्टी तरी समजावून सांगितली आपल्याला दिलेली आहे, ती किती, ते इक्वल हाईट इक्वल बेस नाही, एका ठिकाणी इक्वल बेस आहे, एका ठिकाणी इक्वल हाईट आहे, अशा प्रकारे तीन प्रॉपर्टी आहेत. तर पहिली प्रॉपर्टी आपण जी बघतोय तिथे बेस आणि हाईट डिफरंट आहे. कसे डिफरंट आहे, आणि अशा दोन ट्रायंगलचा आपण एरियाचा रेशो काढतोय. तर मी फक्त फॉर्म्युले लिहून घेतलेले आहेत, दोन ट्रायंगलच्या एरियाचे फॉर्म्युले. मग आता यांचा रेशो लक्षात काय ठेवतोय मी इथे की डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट. ते मी असं लिहितो, डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट. आता बेस आणि हाईट कसे डिफरंट आहे. मग एरियाचा रेशो म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर, हा झाला याचा रेशो. इक्वल टू याचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस म्हणजे 1/2 इंटू बीसी इंटू एडी डिवाइड बाय 1/2 इंटू क्यूआर इंटू पीएस. आता काय होणार इथे, तर 1/2 कट, बेस बीसी इंटू एडी डिवाइड बाय क्यूआर इंटू पीएस. म्हणजे एरियाचा जो रेशिओ आहे आपण एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ आहे, हा त्यांचा बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस इंटू हाईट. जर का इक्वल हाईट आणि इक्वल बेस नसेल तर त्यांचा फॉर्म्युला हा असा बनतो एरियाच्या रेशिओचा, इक्वल बेस म्हणजे एरिया रेशिओ इक्वल टू बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस इंटू हाईट. आता हे झालं डिफरंट बेस आणि डिफरंट हाईट. समजा आता इथे तसे दोन डायग्राम आहेत, पण मी इथे काय सांगतोय माहिती आहे की यांच्या हाईट आहे त्या काय इक्वल आहे. मी काय म्हणतो इथे प्रॉपर्टी नंबर 2 इक्वल हाईट्स ऑफ ट्रायंगल. आता इक्वल हाईट म्हणजे समजा एडी इक्वल टू पीएस म्हणजे हाईट कॉन्ग्रुएंट आहे. मग पुन्हा आता यांचा रेशिओ काढायचा म्हणजे मी काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता मी परत बेस इंटू हाईट देणार नाही, करतो इथे लिहिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला बेस इंटू हाईट. मग याचा बेस पहिला ट्रायंगल वरती जो ट्रायंगल लिहिला एबीसी त्याचंच लिहायचं एबीसी बेस बीसी इंटू हाईट एडी डिवाइड बाय इकडे जो डिवाइड आहे डिनॉमिनेटर मध्ये ट्रायंगल त्याचाच इकडे घ्यायचा 1/2 इंटू बेस क्यूआर इंटू बेस पीएस. आता 1/2 कट राहिले काय बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. म्हणजे बेस आणि हाईट आणि बेस आणि हाईट शिल्लक आहे. पण मी इथे मग काय म्हणत आहे इक्वल हाईट. या दोन ट्रायंगल मध्ये हाईट काय इक्वल आहे म्हणजे एडी आणि पीएस गेला. मी ते लिहितो एडी इक्वल टू पीएस इक्वल हाईट आहे गेलं. मग राहिलं काय तर बीसी अपॉन क्यूआर म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू बीसी अपॉन क्यूआर. म्हणजे शॉर्टकट म्हणजे याचा अर्थ काय होतोय की जर का एरिया ऑफ दोन ट्रायंगलचे जर एरियाचा रेशिओ काढायचा असेल आणि इक्वल हाईट असेल तर एरियाचा रेशिओ प्रपोर्शन टू बेस. एरियाचा रेशिओ हा बेस च्या रेशिओ इक्वल टू असतो. बेस रेशिओ बेसी अपॉन क्यूआर हे दोन्ही काय बेस, हा इकडे बेसचा रेशिओ इक्वल टू एरियाचा रेशिओ. पण हे कधी घेणार जेव्हा इक्वल हाईट. दोन्ही डिफरंट असतील तर बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट
हाईट इक्वल असेल एरिया रेशो प्रपोर्शन टू बेस. आता समजा इथे तिसरी प्रॉपर्टी याच्यामध्ये काय मी सांगतोय की इक्वल टू बेस इक्वल बेस ऑफ ट्रायंगल. बरोबर, ट्रायंगलचे बेस कसे आहेत इक्वल आहेत. बरोबर, म्हणजेच कोणता बीसी इन ट्रायंगल. आता इथे ट्रायंगल कोणता आहे ए बी सी. बरोबर, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल कोणता आहे पीबीसी. ट्रायंगल पीबीसी हे दोन ट्रायंगल. आता या दोन ट्रायंगल मध्ये मी काय म्हणतोय तर इक्वल बेस म्हणजे बेस आपला काय कॉमन आहे बीसी इक्वल टू बीसी. एरियाचा रेशो दोन ट्रायंगलचा तर एरियाचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी इक्वल टू फॉर्म्युला परत वापरूया आपण 1/2 इंटू बेस बीसी इंटू हाइट त्याची हाइट एडी डिवाइडेड 1/2 इंटू बेस पुन्हा बीसी चा पी. बघा ट्रायंगल बघा कसा आहे पीबीसी. बेस पुन्हा हा बीसी चा आहे आणि याची हाइट आहे पीक्यू. बरोबर, आता इथे दिसतच आहे इक्वल बेस नावामध्येच आहे पण कधी कधी नावामध्ये नसेल पण तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागेल. जसं इथे आता घेतलं एडी इक्वल टू पीएस इक्वल इथे बीसी इक्वल टू बीसी. बरं राहिलं काय एडी अपॉन पीक्यू. म्हणजेच एडी काय त्या मोठ्या ट्रायंगलची हाईट आहे आणि छोटी आहे ती पीक्यू ही पीबीसी या ट्रायंगलची हाईट आहे. बरोबर, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी इक्वल टू काय येणार आता एडी अपॉन पीक्यू. आणि एडी अपॉन पीक्यू हे काय हाईट रेशो. म्हणजे इथे लक्षात काय राहील आपल्याला ठेवायचं आपल्याला तर इक्वल बेस एरियाज रेशो प्रपोर्शन टू हाईट. इक्वल बेस एरियाज रेशो प्रपोर्शन टू हाईट. इक्वल हाईट एरिया रेशो प्रपोर्शन टू बेस. आणि बोथ आर डिफरंट म्हणजे बेस आणि हाईट डिफरंट असेल तर एरिया रेशो प्रपोर्शन टू बेस इनटू हाईट म्हणजे प्रोडक्ट ऑफ बेस डिवाइड बाय प्रोडक्ट ऑफ हाईट. अशा प्रकारे तुम्हाला या तीन प्रॉपर्टीज आपल्याला ह्या सिमिलरिटी चॅप्टर मध्ये पहिल्याच याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये असणार आहे आणि त्या बेसवरती आपल्याला काय करायचे सम सोडवायचे. तर ह्या तुम्हाला मी ते तिन्ही प्रॉपर्टीज समजावून सांगितलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला त्याच्यावरती गणित कशी सोडवायची सम्स कशी सोडवायची हे तुम्हाला समजावणार आहे. तर तुम्ही ह्या पहिल्या प्रॉपर्टीज समजून घ्या त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि मग गणित कशी सोडवायचे त्यावरती आपण पुढच्या लेक्चरला बघू. मी तुम्हाला समजावेन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.